एक व्हायरल झालेला इंटरनेटवरचा विनोद एका रात्रीत संपूर्ण देशातील तरुणांच्या राजकीय निराशेचं, त्यांच्या संतापाचं प्रतीक कसा बनू शकतो, कमालच आहे ना. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी या डिजिटल वादळामागचं नेमका वास्तव समजून घेणार आहोत. जनरेशन झेडच्या राजकीय अलिप्ततेतून उभी राहिलेली ही चळवळ आता फक्त एक मस्करी राहिलेली नाही, तर तिने एका भक्कम विचारधारेचं रूप धारण केलंय. हे कसं घडलं हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. तर होतं काय, या सगळ्याची सुरुवात एका छोट्याशा ठिणगीतून झाली. 15 मे 2026ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांची ही टिप्पणी आली. बनावट पदव्या असलेल्यांवर बोलताना त्यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना चक्क कॉकरोच म्हणजे झुरळांशी केली. आता त्यांचा उद्देश कदाचित वेगळा असेल, पण हे शब्द सोशल मीडियावर अक्षरशः वणव्यासारखे पसरले. आधीच निराश असलेल्या तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि नकळतपणे एका अतिशय मोठ्या डिजिटल बंडाला सुरुवात झाली. आजच्या या विश्लेषणात आपण हे 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. 1. कोर्टातील एका टिप्पणीची व्हायरल चर्चा. 2. डिजिटल सक्रियतेचे स्वरूप. 3. जनरेशन झेडमधील राजकीय अलिप्तता. 4. अधिकृत जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे. आणि 5. प्रतिक्रिया आणि वास्तविक परिणाम. चला तर मग सुरुवात करूया. विभाग 1. कोर्टातील एका टिप्पणीची व्हायरल चर्चा. ही चळवळ किती प्रचंड वेगाने फोफावली हे या टाईमलाईनवरून आपल्या लक्षात येईल. 15 मे रोजी ती वादग्रस्त टिप्पणी आली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 मेला अमेरिकेत शिकणाऱ्या अभिजित डिपके या विद्यार्थ्याने कॉकरोच जनता पार्टीची अधिकृत स्थापना केली. बघता बघता अवघ्या 3 दिवसांत 19 मेपर्यंत तब्बल 1 लाखाहून अधिक लोकांनी सदस्यत्व नोंदवलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 21 मेपर्यंत या चळवळीने सोशल मीडियावर देशातील प्रस्थापित राजकीय पक्षांनाही मागे टाकलं. हा वेग खरोखरच अभूतपूर्व होता. आता हा आकडा बघा, 1,80,00,000. सीजेपीच्या इन्स्टाग्राम अकाउंटने काही दिवसांतच 18 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. म्हणजे सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस या दोघांच्याही अधिकृत फॉलोअर्सपेक्षा ही संख्या खूप मोठी आहे. विचार करा, हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाहीये, तर तो तरुणांच्या उफाळून आलेल्या असंतोषाचा एक अतिशय बोलका पुरावा आहे. विभाग 2. डिजिटल सक्रियतेचे स्वरूप. आजच्या इंटरनेट पिढीने एका अपमानास्पद शब्दाचं रूपांतर स्वतःच्या ताकदीत कसं केलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला सहभागात्मक उपहास किंवा पार्टिसिपेटरी सटायर ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नुसतं मूक प्रेक्षक बनून राहायचं नाही, तर स्वतः मीम्स बनवायचे, ते शेअर करायचे आणि विनोदाचा वापर करून आपला संताप व्यक्त करायचा. मीम पॉलिटिक्समुळे होतं काय की अत्यंत अवघड राजकीय मुद्द्यांवर बोलणं सोपं होतं आणि कुठल्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय लाखो लोक या चळवळीचा भाग बनतात. आता या पक्षाचे सदस्यत्वाचे निकष ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हे अतिशय गमतीशीर आहेत. बेरोजगार असणं, आळशी असणं, दिवसाचे किमान 11 तास ऑनलाईन राहणं आणि कोणत्याही गोष्टीची अगदी व्यावसायिक स्तरावर तक्रार करू शकणं, हेच लोक यात सामील होऊ शकतात. हा निव्वळ उपहास आहे, हे उघड आहे. पण यातून जनरेशन झेडच्या मानसिकतेचं आणि स्वतःवरच हसण्याच्या त्यांच्या क्षमतेचं अतिशय अचूक दर्शन घडतं. विभाग 3. जनरेशन झेड म्हणजे जेन झी मधील राजकीय अलिप्तता. आता मस्करी बाजूला ठेवूया, कारण या मीम्स आणि विनोदांच्या मागे एक अतिशय गंभीर वास्तव दडलंय. पदवीधरांमधील बेरोजगारीचं प्रमाण बघा, 29.1%. म्हणजे अशिक्षित लोकांपेक्षा हे प्रमाण 9 पटींनी जास्त आहे. बापरे. याशिवाय नीट यूजी सारख्या परीक्षांचे पेपर फुटतायत, ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वासच उडालाय. त्यात क्रोनी कॅपिटलिझममुळे वाढलेली संपत्तीची असमानता आणि सरकारी संस्थांवरचा अविश्वास, या सगळ्यामुळे आजचा तरुण स्वतःला या व्यवस्थेपासून पूर्णपणे वेगळा मानू लागलाय. हे मीम्स आणि विनोद खऱ्या अर्थाने या खोलवर रुजलेल्या भीतीच्या आणि निराशेच्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन बनले आहेत. विभाग 4. अधिकृत जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे. वरवर विनोदी वाटणाऱ्या या पक्षाने जो अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केलाय ना, तो पाहिला की लक्षात येतं यांच्या मागण्या किती ठोस आणि प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या आहेत. बघा, सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा मिळू नये ही त्यांची पहिली मागणी आहे, जेणेकरून न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य टिकून राहील. संसदेत आणि मंत्रिमंडळात महिलांना थेट 50% आरक्षण, सतत पक्षबदल करणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची कडक बंदी आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरणं. तसंच विशिष्ट उद्योगपतींच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसचे परवाने रद्द करण्याचीही त्यांची मागणी आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की कॉकरोच या नावाखाली चाललेली ही चळवळ खऱ्या अर्थाने मोठ्या संस्थात्मक सुधारणांची अपेक्षा करत आहे. विभाग 5. प्रतिक्रिया आणि वास्तविक परिणाम.
आता लोकशाही म्हटली की विरोधी पक्ष आलाच. जेव्हा ही ऑनलाईन चळवळ एवढी मोठी झाली तेव्हा CJPला विरोध करण्यासाठी इंटरनेटवर नॅशनल पॅरासायटिक फ्रंट नावाचा दुसरा गट पुढे आला. सरन्यायाधीशांच्या टिप्पणीतील पॅरासाइट या शब्दाचा आधार घेत हा गट तयार झाला आणि कॉकरोच विरुद्ध पॅरासाइट असा एक अनोखा मजेशीर ऑनलाईन संघर्ष सुरू झाला. आजचं डिजिटल राजकारण किती गुंतागुंतीचं आणि रंजक बनलंय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं फक्त इंटरनेट आणि मीम्सपुरतं मर्यादित राहिलं नाही. ही ऑनलाईन चळवळ प्रत्यक्षात रस्त्यावर उतरली. कॉकरोचचे कपडे घालून या स्वयंसेवकांनी थेट यमुनेच्या स्वच्छता मोहिमा राबवल्या आणि सार्वजनिक निदर्शनांमध्ये भाग घेतला. एका इंटरनेटवरच्या विनोदाचं रूपांतर एका वास्तविक नागरिक कृतीत कसं होऊ शकतं हे खरोखरच अवाक करणार आहे. आणि याचे संस्थात्मक स्तरावरही मोठे परिणाम पाहायला मिळाले. महुआ मोइत्रान आणि कीर्ती आझाद यांसारख्या विद्यमान खासदारांनी या चळवळीला उघडपणे पाठिंबा दिला. अखिलेश यादव यांनीही याची दखल घेतली. पण दुसरीकडे जेव्हा त्यांच्या मूळ X अकाउंटने 2 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला तेव्हा ते अकाउंट भारतात अचानक ब्लॉक करण्यात आलं. पण थांबतील ते कॉकरोचेस कसले या तरुणांनी हार मानली नाही. त्यांनी तत्काळ @cockroachesback या नवीन नावाने पुनरागमन केलं. हा त्यांचा व्यवस्थेविरुद्धचा एक अतिशय ठाम आणि डिजिटल प्रतिकार होता. या सगळ्या घडामोडींनंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. मीम पॉलिटिक्स हा खरोखरच जागतिक लोकशाहीचा नवा चेहरा आहे का? कॉकरोच जनता पार्टीने हे नक्कीच सिद्ध केलंय की आजची तरुण पिढी जुन्या पद्धतीने रस्त्यावर मोर्चे काढण्याऐवजी इंटरनेट आणि उपहासाचा वापर करून आपला आवाज अतिशय प्रभावीपणे जगापर्यंत पोहोचवू शकते. ही चळवळ इथून पुढे कोणतं वळण घेईल आणि पारंपरिक राजकारणाला किती मोठा धक्का देईल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.